नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे श्राव्य हरीश आमटे या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर आज आम्ही आलेलो आहोत नालासोपारा पश्चिम येथील वाघोली गणेश मंदिरात। तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की हे आहे वाघोलीचं गणेश मंदिर, जे भूमिगत गणेश मंदिर आहे। तर आपण बघू शकता छान असं वातावरण आहे। आजूबाजूला खूप अशी मोठी मोठी झाडं आहेत, छोटी छोटी रोपटे सुद्धा तुम्हाला दिसायला मिळतील। तसंच इथे एक लहान मुलांसाठी गार्डन आहे। तर तुम्ही पाहू शकता हे मंदिराचा नजारा आहे आणि इथे छोट्या छोट्या पंत्या सुद्धा लावलेल्या आहेत। तसंच तुम्ही बाजूला पाहू शकता हे आहे 2025 चे जे काही आपले सण आहेत, मराठी सण आहेत, ते सगळे इकडे तुम्हाला दिलेले आहेत। म्हणजे जसंच की अमावस्या, आषाढी एकादशी किंवा मागी गणपती या सगळ्या गोष्टी। तसंच इथे मंदिराची माहिती आपल्याला दिलेली आहे, तेही तिन्ही भाषांमध्ये, इंग्लिश, हिंदी आणि मराठीमध्ये। तर ज्यांना इंग्लिश, हिंदी, मराठी वेगवेगळ्या भाषेत वाचायचं असेल तर ते तिकडे वाचू शकतात। तर आपण आता भेटणार आहोत या मंदिराचे ट्रस्टीज म्हणजेच जयवंत नाईक सर यांना, आणि यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत मंदिराची सविस्तर माहिती। नमस्कार, माझं नाव जयवंत नाईक आहे। ॲक्च्युली हे मंदिर 2001 मध्ये बनवलेलं आहे। याचं खासियत असे, हे मंदिर अंडरग्राऊंड आहे, 15 फूट जमिनीपेक्षा खाली आहे आणि सगळ्यात याच्या आतमधलं काम जे आहे ते आपण बघितलं तर पूर्ण लाकडाचं आहे। ही मूर्ती आमच्या वडिलांना त्यावेळेला मिळालेली, त्यावेळेस आम्ही हे मंदिर बांधलेलं आहे। ह्याला यायला आपल्याला नालासोपारा स्टेशनवरून सगळ्यात जवळ आहे, 4.5 किलोमीटर आहे। प्रायव्हेट रिक्षा येतात ज्या 150 रुपये घेतात। महानगरपालिकेने पण बस व्यवस्था आहे, पण ती नाक्यापर्यंत येते, त्याला तुम्ही 15 रुपये तिकीटनं 251 नंबर बसनं सुद्धा येऊ शकता। इथूनच जवळच शनीचं मंदिर आहे, कळमचं बीच आहे, शंकराचार्य मंदिर आहे आणि आमच्या इकडचा सुंदर असा स्वामी समर्थांचा मठ आहे। आणि तसंच एक टेकडीवर हिराडोंगरी म्हणतो दत्ताचं मंदिर पण आहे। त्यामुळे आपल्याला इथे जवळ आलात तर तुमचं ही धार्मिक पिकनिक एक होऊ शकते, एक आध्यात्मिक आपल्याला अनुभव अख्ख्या पूर्ण दिवसात मिळेल आणि त्याच्यानंतर तुमचं मनोरंजन पण चांगलं होईल। इथे चांगलं गार्डन बनवलेलं आहे मुलांसाठी, सेल्फी पॉईंट्स काही चांगले मुलांसाठी बनवलेले आहेत। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्व, इथे बाळूमामाच्या मेंढ्या आणलेल्या आहेत। ज्या बाळूमामाच्या मेंढ्या आम्ही कोल्हापूर आदमावरून आणलेल्या आहेत, ज्या तुम्ही बघितलं तर बाळूमामांनी पाळलेल्या आहेत, त्या कळपातूनच आपण त्या इथे आणलेल्या आहेत। जवळच बाळूमामाचं पण एक सुंदर मंदिर आहे, जे सुप्रसिद्ध वाघोलीतलं सुरत टू चर्चगेटचं सगळ्यात मोठं मंदिर ज्याला म्हणू ते बाळूमामाचं मंदिर आहे। इथे त्या दिवशी म्हणजे जे अमावस्येच्या दिवशी इथे मोठा भंडारा होतो, त्यावेळेला 5-1 हजार लोक असतात आणि शनीच्या वेळेला पण दर शनिवारी इथे लोक पण स्वतः कॉन्ट्रीब्यूट करून प्रसाद, दुपारचं साबुदाणा खिचडी, बिर्याणी अशा टाईपचा प्रसाद देत असतात। आणि ह्या वेळेला समजा तुम्ही म्हटलं तर ह्या ठिकाणी आंबेश्वर महादेवाचं पण एक मोठं स्थान आहे, जे तुम्ही एंट्री करता कुठेच आहे, जे महादेवाला महाशिवरात्री दिवशी इथे मोठा उत्सव होतो। आणि मंदिराचे उत्सव म्हणाल तर वर्षभर समजा संकष्टी आहे, अंगारकी आहे, चतुर्थी आहे, त्यानंतर माही गणपती आपलं मेन गणपतीचा जो जयंती दिवस असतो तो, ह्या दिवशी भरपूर प्रमाणात चांगले लोक येतात। त्या लोकांना आम्ही शनिदेवावर वाहिलेलं तेल सिद्ध करून त्याच्यामध्ये आयुर्वेदिक वनस्पती मिक्स करून लोकांना प्रसाद रूपी देतो, जे लोकांना गुडघेदुखी, सांधेदुखी यासाठी उपयोगी पडतं। तसंच सिद्धिविनायक ट्रस्टनं आपल्याला तूप दिलेलं आहे, त्या तुपामध्ये आम्ही आयुर्वेदिक वनस्पती सगळं मिक्स करून ते लोकांना मसाजसाठी तळपायला आम्ही या ट्रस्टतर्फे, फुलारी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे फ्री वाटण्यात येतो। धन्यवाद। हे आपण सिद्धिविनायक मंदिराने दिलेले आहेत, ते लोकांना तळपायला लावण्यासाठी आपण असं मंदिरातर्फे फ्री दिलं जातं। आणि हे तेल आहे जे गुडघेदुखी, सांधेदुखीवर आहे, ते तेल शनिदेवावर वाहिलेलं तेल आपण सिद्ध करून लोकांना प्रसाद रूपी फ्री देतो। या भाऊ, या दादा या। हे पहा, हे खूपच खास आहे। वाघोली गणेश मंदिराच्या भूमिगत भागात जाण्यासाठी एक खास मार्ग आहे। इथे जाण्याचा अनुभव एकदम वेगळा आहे। जरा विचार करा, पायाखाली पृथ्वी आणि डोक्यावर गणेश भगवानाची पूजा, हा अनुभव खरंच खास आहे। आपण पाहू शकता
ह्या मंदिराची जी नजारा आहे हा पूर्णपणे बांबूचा बनवलेला आहे, म्हणजेच लाकडांचा. हा देखावा खूप असा छान आहे आणि इथे खूप असं थंड असं वातावरण आहे. पाहिलात, या भूमिगत जागेत प्रवेश केल्यानंतर इथे असलेल्या गणेश मूर्तीचा आकार आणि त्याची पवित्रता तुम्हाला एक अद्भुत अनुभव देईल. आता इथे आपल्याला दिसत आहे भूमिगत गणेश मूर्ती. या मूर्तीला एक विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे आणि इथे पूजा करण्याचा एक वेगळाच अनुभव मिळतो. या ठिकाणी भक्त आस्थेने प्रार्थना करतात. मंदिराचा हा भूमिगत भाग अत्यंत पवित्र आहे आणि इथे येणाऱ्यांना एक वेगळाच आध्यात्मिक शांतीचा अनुभव येतो. इथे प्रार्थना करताना तुम्हाला तिथल्या वातावरणात समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. तसंच ह्यांचा मंदिराच्याच बाजूला एक हॉल आहे. तर अधिक माहितीसाठी तुम्हाला इथे बोर्डवरती नंबर सुद्धा दिलेला आहे. तुम्ही इथे तुमचे कार्यक्रम करू शकता आणि ह्याला एक धार्मिक स्थळ म्हणून तुम्ही व्हिजिट करा. पिकनिक स्पॉट म्हणून इकडे अजिबात येऊ नका. तुम्हाला जर धार्मिक कार्य काय करायचे असतील, मुंजा वगैरे, तर ते तुम्ही इथे ह्या हॉलमध्ये करू शकता. खूप असं छान वातावरण आहे. तुम्ही इथे पाहू शकता की इथे छोटे छोटे वृक्षारोपण सुद्धा केलेले आहेत आणि तसंच यांच्याकडे जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हा हे वृक्षारोपण किंवा छोटे छोटे रोपटे जे असतात ते तुम्हाला फ्रीमध्ये वाटले जातात त्यांच्या धार्मिक कार्यक्रमाच्या वेळेला. आणि खूप छान असं नैसर्गिक वातावरण त्यांनी तयार करून ठेवलेलं आहे. या गार्डनमध्येच एक छोटंसं मस्त महादेवाची स्थापना केलेली आहे, जिथे दर शनिवारी भक्तांची खूप अशी गर्दी असते आणि इथे खूप छान असा शृंगार केला जातो. तर मंडळी, तुम्ही बघू शकता की मंदिराच्या आजूबाजूच्या ज्या वातावरण आहे त्याच्यामध्ये एक छान असं गार्डन आहे आणि खूप असं मोकळं वातावरण आहे. तुम्ही पाहू शकता इथे लहान लहान मुलं तुम्हाला खेळताना दिसत आहेत आणि पाळणा वगैरे आहे, तुम्ही बसू शकता. तर मंडळी, इथे येण्यासाठी तुम्ही नालासोपारा स्टेशनवरून बस किंवा ऑटो किंवा तुमच्या खाजगी वाहनाने सुद्धा येऊ शकता. तुम्ही प्रायव्हेट ऑटो करून सुद्धा आतमध्ये येऊ शकतात. ते साधारण 150 रुपये घेतात. आणि जर तुम्ही बसने येत असाल, नगरपालिकेच्या बसने, तर ते तुम्हाला वाघोली नाक्यावर सोडतील आणि तिथून तुम्हाला चालत यायचं आहे, ज्याला फक्त 5 मिनिटं लागतात आतमध्ये येण्यासाठी. तर मंडळी, ही होती आमची वाघोली गणेश मंदिराची एक छोटीशी सफर. तर जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि गणपती बाप्पा मोरया.